तोपर्यंत घरात कोणी यायचं नाही. हो, आणि राणी सरकारांसाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज आहे म्हणे. म्हणून आम्ही दोघी बाहेर जातोय. आणि आमच्या जेवणाची काही काळजी करू नकोस, आम्ही तर बाहेरच चाललोय. तुझ्यासाठी करून ठेवलंय तेवढं मात्र खाऊन घे. हा बाय द वे वहिनी, हे राणी सरकार तुझं नवीन निकनेम आहे का? या हे बघा, आता तो मुद्दा नाहीये. मला सांगा, आम्हाला एकांत मिळावा म्हणून तुम्ही का बाहेर जाताय? ते काही नाही, तुम्ही अजिबात कुठे जायचं नाहीये. मी यांच्याशी बोलते. सई, मी फोन करते त्यांना. थांब. ऐकणार नाही. देवांश, हाँ हाय बोल ना. फ्लोर प्लॅन्स रेडी आहेत का? हाँ रेडी मी तुला मेल करतो थोड्या वेळात. थोडे काम होतं. काय झालं? सईचा कॉल होता. मग उचलला का नाहीस? अरे नाही, आता नाही, नंतर बोलतो ना त्याच्याशी. देवांश, आता मला पुन्हा गिल्टी वाटतंय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सो सॉरी. अरे I'm नाही really sorry. रिलॅक्स काम. तुझ्यामुळे कोण उचलत नाही असं अजिबात नाहीये. ऍक्च्युली मी त्यांच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. सो आत्ता जर मी त्यांचा फोन उचलला ना तर त्या माझ्याकडनं सगळं काढून घेतील, मला माहिती आहे. म्हणून आत्ता नको, थोड्या वेळाने करतो. हा जरा इम्पॉर्टंट फोन आहे, हा घ्यावा लागेल. आलोचा. येस मिस्टर देसाई. एवढी मेहनत करून पण सगळं वाया गेलं. फोन नाही उचलत इथे. हा, कामात असेल. पण संध्याकाळी येणारच आहे ना तो घरी. झालं तर चल. हो, पण तरी पण आई. सई, तुला नेमकी कसली काळजी वाटते? अगं, कालच आपण बोललो ना, तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलायची गरज आहे. आणि आता तर तुझ्याकडे अख्खी संध्याकाळ आहे. कदाचित त्याच टेन्शन आलंय मला. काहीतरीच काय वहिनी, नवऱ्यासोबत संध्याकाळ स्पेंड करायचं टेन्शन आलंय तुला? तसं नाहीये आई. तुम्हालाही माहितीये ना काल काय झालं. त्यात आज सकाळी हे माझ्याशी न बोलताच निघून गेले. मला माहितीये त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय, पण माझ्या डोक्यातला गोंधळ अजून कमी झालेला नाहीये. आणि त्यात हे जर असं आम्ही परत बोलायला लागलो ना तर नकळतपणे वाद नको व्हायला. सई, अगं तू उगाच अति विचार करतेस. आणि वहिनी, हे विसरू नकोस की तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स आहात. तुमच्यात कुठलंच मिसअंडरस्टँडिंग नाही होणार, ट्रस्ट मी. आणि एकदा बोलायला लागलात ना की सगळं आपोआप नीट होईल. आणि मी तर म्हणते तुम्ही कालचा विषय काढूनच टाका डोक्यातून. आजची संध्याकाळ छान एन्जॉय करा म्हणजे झालं. हा, काय म्हणली माहिती नाही. महिनी बघ ना ओपन करून. हा बघ तरी. हो, तरी चिठ्ठी दिसते. डेअरेस्ट सई, माझाच विचार करताय ना? मी पण तुमचाच विचार करतो. कधी एकदा संध्याकाळ होती असं झालंय, पण डोंट वरी, फार वेळ नाही राहिलाय. मी येईल तेव्हा मला तुम्हाला या साडीत बघायचंय. बी रेडी. तुमचाच देवांश. वाव वहिनी, हे कसलं रोमॅन्टिक आहे. अगं बघ तरी. हो, हो किती सुरेख आहे.
किती सुंदर आहे साडी. वा वहिनी वा, राणी सरकारांना खूप रॉयल ट्रीटमेंट दिसते. हो, पण आता प्लॅनिंग केलंय खरं, पण संध्याकाळपर्यंत वेळेत आले म्हणजे बरं आहे. नाहीतर काय, पुन्हा काम यायचं. आणि अगं का नाही येणार, तू म्हणालाय ना म्हणजे तू नक्की येणार. बरं मम्मा, आपण सटकूयात, नाहीतर दादा आपल्यालाच ओरडेल. एवढं सांगून सुद्धा घरातच थांबलात. हो, कबाब में हड्डी. बरं सई, चल आम्ही निघतो. आणि जास्त ताण घेऊ नकोस हा, छान एन्जॉय कर आजची संध्याकाळ. चल ग, चल बाळा, येतो. लवकर या देवांश, हात बघते मी. देवी आई, आज माझ्यातले आणि देवांश मधले सगळे गैरसमज दूर होते. सगळं कधी तयार केलं देवांशने? तुम्ही आलात का देवांश? देवांश, देवांश, देवांश. हा, किती सुंदर केलंय सगळं. देवांश, देवांश, कुठे आहात तुम्ही? या ना लवकर बाहेर. मी आता आणखी वाट नाही बघू शकत. लवकर या, वाट बघते तुमची. या लवकर. आय एम सॉरी सई, प्लीज मला माफ करून द्या, प्लीज.